कोल्हापुरात गोकुळ दूध संघाची सभा सुरू झाली आहे। ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे। त्यामुळे महाडिक आणि मुश्रीफ ही एकमेकांना भिडणार आता अशी शक्यता वर्तवण्यात येते। तर गोकुळ दूध संघाची आज बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये गोकुळ संघा निगडित अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे। तर ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते। तर महाडिक आणि मुश्रीफ एकमेकांच्या आमने सामने येणार आहेत। ची अर्थवाहिनी असलेली कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची आज गोकुळ सर्वसाधारण सभा होते। गेल्या काही दिवसापासून या गोकुळ दूध संघामध्ये महाविकास आघाडी सत्ता होती, परंतु म्हणजे माझे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजीनामा दिल्यानंतर या ठिकाणी अध्यक्ष म्हणून नावेद मुश्रीफांचे चिरंजीव झाले। त्यामुळे आता ही महाविकास आघाडी सत्ता किंवा महायुतीची सत्ता असल्यामुळे बरेच दिवस वाद होता। त्यानंतर नावेद मुश्रीफांनी सत्ता ताब्यात घेतल्यानंतर यावर बऱ्याच ओवापोह झाला, कारण मागच्या वेळा संचालिका असणाऱ्या शौमिका महाडिक यांनी भरपूर आरोप केले होते। गोकुळ संघातील लेखा परीक्षणावर आरोप झाले होते आणि त्यावर त्यांना अजूनही उत्तर मिळालं होतं त्या प्रश्नांना। आता त्या महायुतीच्याच एक भाग असल्यामुळे त्यामुळे काय होते याकडे पाहणे लक्ष होतं, परंतु आता त्याचबरोबर एका संस्थेनेही वडक शिवालेच्या एका संस्थेने प्रकाश बिलवडे यांनी याचिका कोल्हापुरामध्ये पहिला हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती। त्यामध्येही म्हणजे संचालक मंडळ बरखास्त करावं अशी मागणी त्यांनी केली होती। त्याची सुनावणी गेल्या 2 दिवसापासून व्हायची आहे।